Greetings from Shri Saha Kelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar, to be continue with subject Business Economics. Today we are going to start chapter number 12, that is Monetary Policy. In today's lecture we will discuss about monetary policy and objectives of monetary policy. Monetary policy. Monetary policy is concerned with money supply, credit creation by bank, rate of interest. It is formulated and implemented by central bank. In India, for example, Reserve Bank of India is mainly responsible for implementing monetary policy. Till the Great Depression of 1930, this policy was mainly used to ensure economic stability. By controlling money supply and credit creation, stability was ensured in economy. However, during 1930, monetary policy was not effective in bringing about the recovery. It lost its predominant position to fiscal policy. At present, combination of fiscal and monetary policy is used to achieve the objective of macroeconomic policy. Monetary policy is pursued by modern government to achieve certain specific objectives. Objectives differ from country to country and from time to time it depends upon the stage of development and economic situations in the economy during particular period of time. Monetary policy ही मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन, बँक रेट ऑफ इंटरेस्ट याच्याशी रिलेटेड आहे. सेंट्रल बँक मॉनेटरी पॉलिसी फॉर्म्युलेट करते. मॉनेटरी पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सेंट्रल बँक करते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही रिस्पॉन्सिबल आहे मॉनेटरी पॉलिसीसाठी. 1930 सालापर्यंत मॉनेटरी पॉलिसी फक्त वापरली जात होती फॉर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, म्हणजे आर्थिक स्थिरता निर्माण होण्यासाठी. आता मॉनेटरी पॉलिसी कशा प्रकारे वापरली जात होती? तर कंट्रोलिंग मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन. पण 1930 साली जे डिप्रेशन आलं, आर्थिक मंदी आली आणि त्यामुळे मॉनेटरी पॉलिसी फक्त उपयोगी नाहीये हे लक्षात आलं आणि मॉनेटरी पॉलिसी बरोबर फिस्कल पॉलिसीचा सुद्धा वापर केला पाहिजे हे लक्षात यायला लागलं. सध्या फिस्कल पॉलिसी आणि मॉनेटरी पॉलिसी दोघांचं कॉम्बिनेशन वापरलं जातं. आधुनिक सरकार जे आहे तर त्याचे जे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी मॉनेटरी पॉलिसीचा वापर करतो. हे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात आणि त्या देशाची डेव्हलपमेंट किती झाली आहे, त्या देशाची आर्थिक स्थिरता किंवा आर्थिक सिच्युएशन कशी आहे याच्यावर त्या देशाचे ऑब्जेक्टिव्ह ठरलेले असतात. Thus, modern states are termed as welfare state. They perform variety of functions to ensure high level of socio-economic welfare. आधुनिक जग हे मॉडर्न स्टेट जे आहे ते वेलफेअर स्टेट म्हटलं जातं आणि व्हरायटी ऑफ फंक्शन्स दे परफॉर्म कशासाठी? हाय लेवल ऑफ सोशिओ इकॉनॉमिक वेलफेअर. डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस सेक्टर्स of the economy, improving standard of living of people, maintaining a higher level of employment and income, etc. are some of the prime objective of modern government. बघा, वेगवेगळ्या सेक्टर्सची डेव्हलपमेंट, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं, मेंटेनिंग हायर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढवणं, इन्कम वाढवणं, सम ऑफ द प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहेत गव्हर्नमेंटचे. In short, stabilizing the economy at high level of output and employment has become most important concern of the government at present. म्हणजे समजा एखाद्या इकॉनॉमी मध्ये
हायर लेवल ऑफ आउटपुट आहे किंवा एम्प्लॉयमेंट आहे, तर ते स्टॅबिलाइज करणं हे सुद्धा त्या गव्हर्नमेंटचं ची काळजी, म्हणजे गव्हर्नमेंटने ते स्टॅबिलाइज करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. दिस टर्म ॲज इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. बघा, आउटपुट लेवल वाढली आहे, एम्प्लॉयमेंट वाढली आहे, ती स्थिर ठेवणं यालाच इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन असं म्हणतात. Before 1930, it was believed that invisible hands of market mechanism would ensure economic stability and there was no need for the government to interfere economic activities. 1930 सालच्या डिप्रेशनच्या अगोदर किंवा आर्थिक मंदीच्या अगोदर असं एक म्हटलं जायचं की मार्केट मेकॅनिझम जे आहे ते आपोआप इकॉनॉमिक स्टॅबिलिटी निर्माण करतं आणि सरकारने इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही. This belief did not work out during Depression 1930. Government intervention was advocated by J.M. Keynes to bring out revival in economy. म्हणजे हे जे मार्केट मेकॅनिझम हे 1930च्या मंदीमध्ये त्याचा काही उपयोग झाला नाही आणि म्हणून अर्थतज्ञ J.M. केन्स यांनी म्हटलं की सरकारचा हस्तक्षेप इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये सरकारचा हस्तक्षेप गरजेचा आहे. Since then, economic stabilization has been targeted by all government to achieve this number of measures have been taken. आणि त्याच्यानंतर केन्स यांनी सांगितल्यानंतर इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन साठी सर्व देशाच्या सरकारने नंबर ऑफ मेजर्स घ्यायला सुरुवात केली, म्हणजे उपाययोजना करायला सुरुवात केली, अनेक उपाय योजायला सुरुवात केली. मॅक्रोइकॉनॉमिक पॉलिसी गाइड्स द गव्हर्नमेंट इन अटेनिंग इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. मॅक्रोइकॉनॉमिक पॉलिसी काय करतं, तर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करतं. द टू इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक पॉलिसीज आर. दोन महत्वाचे इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत? फर्स्ट वन मॉनेटरी पॉलिसी अँड सेकंड वन fiscal policy. The main goal of macroeconomic policy is economic stability. At the same time, there are certain objectives also to be achieved in process of ensuring economic stability. म्हणजे आर्थिक स्थिरतेबरोबर आणखी काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करणं आवश्यक आहे. The main objective of macroeconomic policy can be outlined as follows. आता मॅक्रोइकॉनॉमिक पॉलिसीचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतील? द फर्स्ट वन इज अटेनिंग फुल एम्प्लॉयमेंट, इन्शुरिंग हाय लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट असायला हवी इकॉनॉमीमध्ये, आउटपुट लेवल हाय असायला हवी. मेंटेनिंग स्टेबल प्राइस, स्थिर किंमत मेंटेन करणं. ऍक्सेलरेटिंग रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ चा जो रेट आहे त्याला गती देणं, हे काही मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. मग मॉनेटरी पॉलिसी काय आहे? जसं की आपण अगोदर बघितलं, मॉनेटरी पॉलिसी इज कन्सर्न विथ मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन बाय बँक अँड द रेट ऑफ इंटरेस्ट. बघा, मॉनेटरी पॉलिसी कशाशी रिलेटेड आहे? मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन बाय बँक अँड रेट ऑफ इंटरेस्ट. It is formulated and implemented by central bank. मॉनेटरी पॉलिसी सेंट्रल बँक फॉर्म्युलेट करते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ही मेनली रिस्पॉन्सिबल आहे मॉनेटरी पॉलिसीसाठी. आणि 1930 पर्यंत मगाशी जसं सांगितलं की इकॉनॉमिक स्थिरता होती, पण 30ची जी मंदी आली त्यामुळे इकॉनॉमिक स्थिरता मेंटेन करण्यासाठी मनी सप्लाय कंट्रोल करणं, क्रेडिट क्रिएशन करणं हे गरजेचं झालं आणि त्यामुळे 30ची मॉनेटरी पॉलिसी वॉज नॉट इफेक्टिव्ह टू ब्रिंग अबाउट रिकव्हरी. जी आवश्यक रिकव्हरी होती ती मॉनेटरी पॉलिसी करू शकली नाही आणि म्हणून फिस्कल पॉलिसीचं महत्व सुद्धा त्याचबरोबर वाढलं. Monetary policy is pursued by modern government to achieve certain specific objectives. बघा, मॉनेटरी पॉलिसीचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत
आणि ते ऑब्जेक्टिव्ह मॉनेटरी पॉलिसीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. लेट्स डिस्कस अबाउट ऑब्जेक्टिव्ह इन नेक्स्ट स्लाइड. Monetary policy is pursued by modern government to achieve certain specific objectives. Objectives differ from country to country, from time to time. It depends on stage of development and economic situation in the economy during a particular period of time. However, the main objective of monetary policy are: first one, accelerating economic growth; second one, maintaining price stability; third one, attaining full employment and maintaining it; and fourth one, ensuring stability in rate of exchange. बघा, मॉनेटरी पॉलिसी कशासाठी आपण लागू करतो? टू अचीव सर्टन स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक देशाचे सेपरेट असतात. त्या देशाची स्टेज ऑफ डेव्हलपमेंट कोणती आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन त्या देशात कोणती आहे, याच्यावर अवलंबून असतात. पण मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे त्याला गती देणं, सेकंड प्राइस स्टॅबिलिटी मेंटेन करणं, थर्ड फुल एम्प्लॉयमेंट अटेंड करणं आणि ती मेंटेन पण करणं, आणि फोर्थ वन स्टॅबिलिटी इन द रेट ऑफ एक्सचेंज, म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेट मध्ये स्थिरता निर्माण करणं. लेट्स डिस्कस अबाउट these four objectives in detail. Objective of monetary policy can be analyzed further as follows. First one, monetary policy and economic growth. पहिला objective, economic growth. Economic growth refers to increase in national income. It includes growth, capital formation should be high. आता इकॉनॉमिक ग्रोथ कशाला म्हणतात? ज्या वेळेला देशाचं नॅशनल इन्कम वाढतं, तसंच कॅपिटल फॉर्मेशन वाढतं, त्यावेळेला आपण इकॉनॉमिक ग्रोथ झाली असं म्हणतो. इट इंड्यूस ग्रोथ अँड कॅपिटल फॉर्मेशन शुड बी हाय. मॉनेटरी पॉलिसी प्रमोट capital formation by mobilizing resources and making it available to investors at right time at reasonable rate of interest. बघा काय म्हटलंय? मॉनेटरी पॉलिसी प्रमोट कॅपिटल फॉर्मेशन. मॉनेटरी पॉलिसीमुळे कॅपिटल फॉर्मेशन वाढावं ह्या दृष्टीने मॉनेटरी पॉलिसी तयार केलेली असतात. मोबिलायझिंग रिसोर्सेस, मेकिंग इट अवेलेबल टू द इन्व्हेस्टर्स ॲट राईट टाइम अँड ॲट रिझनेबल रेट ऑफ इंटरेस्ट, योग्य वेळी योग्य दराने उपलब्ध करणं. द सेंट्रल बँक अडॉप्ट अ फ्लेक्झिबल पॉलिसी टू प्रमोट कॅपिटल फॉर्मेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ. सेंट्रल बँक काय करते? फ्लेक्झिबल पॉलिसी अडॉप्ट करते टू प्रमोट कॅपिटल फॉर्मेशन, कॅपिटल फॉर्मेशन करण्यासाठी, इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी. ड्युरिंग इन्फ्लेशन इट अडॉप्ट डिअर मनी पॉलिसी to control the supply of credit, and during depression it adopt cheap money policy. सेंट्रल बँक काय करते? इन्फ्लेशन असतं त्यावेळेला चलन वाढ झालेली असते. टू कंट्रोल मनी सप्लाय डिअर मनी पॉलिसी अप्लाय करते सेंट्रल बँक. आणि ज्या वेळेला डिफ्लेशन असतं, इकॉनॉमी मध्ये करन्सी कमी असते, त्यावेळेला चीप मनी पॉलिसी अप्लाय करते. आता डिअर मनी पॉलिसी म्हणजे काय? डिअर म्हणजे महाग आणि चीप म्हणजे स्वस्त. तर त्या दृष्टिकोनातनं जे काही गोष्टी असतील त्या आपण मेथड्स ऑफ मॉनेटरी पॉलिसीचे मेथड्स बघणार आहोत, त्यामध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. सेकंड ऑब्जेक्टिव्ह, मॉनेटरी पॉलिसी अँड प्राइस स्टॅबिलिटी. मॉनेटरी पॉलिसी aims at controlling fluctuations in the price level, as instability in price level produces adverse effect on the economy. बघा काय होतं? प्राइस लेवल मध्ये अस्थिरता असेल तर त्याचा इकॉनॉमीवर विपरीत परिणाम होतो. Various measures are used by central bank to control inflation or deflation. इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळी मेजर्स वापरली जातात. While a mild inflation is better for economy, running and galloping inflation
is harmful for the economy. माइल्ड इन्फ्लेशन असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी गरजेचं असतं. आपण इन्फ्लेशन या चॅप्टरमध्ये बघितलंय, माइल्ड इन्फ्लेशन, गॅलोपिंग इन्फ्लेशन, रनिंग इन्फ्लेशन म्हणजे काय. पण रनिंग आणि गॅलोपिंग इन्फ्लेशन असेल, इट इज हार्मफुल टू द इकॉनॉमी. Similarly, it is necessary to control deflation by taking prompt action. Deflation असेल तर you must have to take prompt action and control it. Otherwise, it will result in depression. While ensuring price stability, government and central bank should ensure that the growth is not affected and business cycles are actually controlled. ज्या वेळेला आपण प्राइस स्टॅबिलिटी म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की ग्रोथ जी आहे त्याच्यावर परिणाम होता नये, बिझनेस सायकल चालू राहिलं पाहिजे. When price stability is given importance, government may have to compromise on objective of full employment as price stability and full employment are not compatible with each other. लक्षात घ्या, ज्या वेळेला गव्हर्नमेंट प्राइस स्टॅबिलिटी मेंटेन करायचं म्हणतं त्यावेळेला गव्हर्नमेंट कॅनॉट अटेंड फुल एम्प्लॉयमेंट. कारण का, तर दर स्थिर राहिले तर लोकांचं उत्पन्न स्थिर राहतं. उत्पन्न स्थिर राहिल्यानंतर आलेल्या पैशातनं खर्च सुद्धा तेवढेच राहतात, खर्चातही फरक होत नाही. त्यामुळे डिमांड वाढत नाही. डिमांड वाढत नाही त्यामुळे सप्लाय वाढत नाही, इन्व्हेस्टमेंट वाढत नाही, प्रॉफिट वाढत नाही. म्हणजे असं पूर्ण ते चक्र आहे. आणि त्यामुळे प्राइस स्टॅबिलिटी आणि फुल एम्प्लॉयमेंट हे एकत्र चालू शकत नाहीत. थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनेटरी पॉलिसी इज फुल एम्प्लॉयमेंट. Full employment refers to situation where productive resources of the economy are fully employed. It also implies the absence of involuntary unemployment. फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे उपलब्ध स्त्रोत जे आहे त्यांचा पुरेपूर सगळा उपयोग होत असेल तर फुल एम्प्लॉयमेंट असं आपण म्हणतो. आणि इट इम्प्लाइज दॅट ॲब्सेन्स ऑफ इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. इनव्हॉलंटरी याचा अर्थ अनैच्छिक अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे मला इच्छा आहे नोकरी करण्याची पण नोकरी मिळत नाही, इट इज इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. हे जे याचं अस्तित्व नसणं, मला इच्छा नाहीये म्हणून नोकरी करत नाही ठीक आहे, पण मला इच्छा असूनही नोकरी मिळत नाहीये, इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट ॲब्सेन्स असणं म्हणजेच फुल एम्प्लॉयमेंट. When there is a full employment in the economy, a high level of income, output, improvement in standard of living become possible. इन्कम वाढतं, आउटपुट वाढतं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. This objective is given importance by many advanced countries in recent time. म्हणजे हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये खूप महत्व आलेलं आहे फुल एम्प्लॉयमेंटला. The fourth one, ensuring stability in the rate of exchange. Till 1970, the exchange rate stability was emphasized by monetary policy under gold standard. It was given much importance. It was considered necessary to promote international trade and control movement of capital between nations. 1970 पर्यंत जगातल्या इकॉनॉमी ह्या गोल्ड स्टँडर्डच्या अंडर काम करत होत्या, त्यामुळे एक्सचेंज रेट स्थिर होते. एक्सचेंज रेट स्थिर असणं महत्वाचं मानलं जात होतं कशासाठी, इंटरनॅशनल ट्रेड वाढण्यासाठी, कॅपिटल मुवमेंटवर नियंत्रण आणण्यासाठी. Some economists are of opinion that exchange rate stability can attain only by sacrificing internal price stability. म्हणजे काही अर्थतज्ञांचं मत असं आहे की एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी केव्हा शक्य आहे, ज्यावेळेला तुम्ही इंटरनल प्राइस लेवल स्टॅबिलिटी टाळता. ती स्थिर म्हणजे देशांतर्गत प्राइस लेवल स्टॅबिलिटी नसली तरी चालेल, तरच तुम्ही एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी मेंटेन करू शकता. At present, this objective is considered secondary objective and many government prefers flexible exchange rate price so that adjustment can be made as per the requirement of the economy. म्हणजे अनेक सरकार जे आहेत त्यांना ते फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट असणं
गरजेचं आहे असं म्हणतात, जेणेकरून काय होईल तर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार ऍडजस्टमेंट करणं शक्य होईल. ऍडजस्टमेंट कॅन बी मेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ इकॉनॉमी. So students, today we have discussed why monetary policy. मॉनेटरी पॉलिसीची गरज का निर्माण झाली याची आपण चर्चा केली. तसंच मॉनेटरी पॉलिसी काय करतं, कशात म्हणजे मुळात मॉनेटरी पॉलिसीचं काम कुठे चालतं आणि मॉनेटरी पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह कोणते हे आपण बघितले. जसे की इकॉनॉमिक ग्रोथ, मेंटेनिंग प्राइस स्टॅबिलिटी, फुल एम्प्लॉयमेंट, इन्शुरिंग स्टॅबिलिटी इन exchange rate. These are the objectives of monetary policy. In next lecture, we will discuss about instruments of monetary policy. Till then, thank you and happy learning to you.